नमस्कार. आपण या मापाचं कटिंग बघणार आहोत आज. तर हे बघा, उंची आहे 13.5, अप्पर चेस्ट आहे 34, फुल बस्ट आहे 35, कंबर आहे 30, शोल्डर आहे 15, आर्म होल आहे 15, पुढचा गळा 6, पाठीमागचा गळा 10, बाही उंची 5 आणि बाही रुंदी 10. तर या पद्धतीची आपण कटिंग बघणार आहोत. तर सुरुवातीला 13.5 मध्ये एक मिळून 14.5 वर पहिली खून करून घ्यायची. अशी दुसरी खून येणार आहे 5.5 वर. आता आपल्याला इथे 2 रेगा मारून घ्यायचे आहेत. आता हे बघा, हे कटिंग मी दाखवते. डीप गळ्यासाठी कोणतंही माप असू द्या तुमचं, या पद्धतीने मापे टाका. आता मी 34 आणि 35 माप घेतले चेस्टचं. तर तुमचं इथं 37-38 असू शकतो, 36-38 असू शकतो, 30-32 असू शकते, काही असू द्या, या पद्धतीने करा. तर बघा आता कशी कटिंग दाखवते मी तुम्हाला. या पहिला प्रथम 2 रेगा ओढून घेतल्या की, आणि इथे एक रेग ओढून घेऊया, छोटीशी कडेनीच तुम्हाला दिसावं म्हणून. बाकी इथून या रेगेपासून आपल्याला 14.5 घ्यायचे. हे बघा. तर इथे येणार आहे कंबर. कंबर आहे 30 आहे कंबर. तर 30चा चौथा भाग येतो 7.5. 1 इंच टक साठी घ्यायचे आणि 1.5 इंच मार्जिन घ्यायचं, शिलाई मार्जिन. इथे येणार आहे आपल्या छातीचा चौथा भाग. तर इथं आपला येणार आहे चौथा भाग छातीचा कोणत्या, तर अप्पर चेस्टचा 34चा. तर 34चा चौथा भाग येतो 8.5. इथं आलं आणि 1.5 इंच मार्जिन आलं. आता इथे शोल्डर येणार आहे आपली. तर शोल्डर बघा, 15 आहे शोल्डर. तर शोल्डरचे अर्धे होतात 7.5. पण इथे आपल्याला गळा लक्षात घ्यायचा. इथून खाली गळा आपला किती आहे त्याच्यावर शोल्डर कमी करायचे. तर गळा आहे 10 इंचाचा. तर शोल्डर मधून कमी होणार आहेत 2 इंच. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जेव्हा 10 इंचाचा गळा तुम्ही काढणार आहात, तेव्हा जी पण तुमची शोल्डर असेल त्याचे अर्धे करून त्यामधून 2 इंच वजा करायचे आहेत आणि येणारी शोल्डर आपण घ्यायचे. तर इथं आली 5.5. तर या रेगेवर पण 5.5 वर एक खून करून घ्यायची या पद्धतीने. आणि मग ही लाईन ओढून घ्यायची अशी. आता बघा, इथून घ्यायचं डीप गळा आहे तर आपण 1 इंचावर घ्यायचंय मुंड्यासाठी लाईन. याची परत अर्धा करून घ्यायचा आपण. असं मुंड्यासाठी बघा कसं दाखवते. या रेगेचा अर्धा करून घ्यायचा आणि हा आकार ठेवून बघूया अगोदर असा. आणि आपल्या आता आर्म होल किती आहे 15. तर 15चे अर्धे किती होतात 7.5. प्लस आपल्याला इथे काय करायचंय, पाव इंच म्हणजे 7.25 मुंडा भरला पाहिजे. तर भरतोय का बघूया. त्या अगोदर इथं या रेगा मारून घेऊ अगोदर, म्हणजे समजेल तुम्हाला. फिटिंगची लाईन ही आणि ही शिलाई मार्जिन जोडून घ्यायची या पद्धतीने. आणि मग नंतर हे आता असं ठेवूया आपण आणि मोजून घेऊया. इथंपर्यंत भरलं पाहिजे 7.25. तर बघा, पुढे मी इथं 3 रेगा मार्जिन सोडले शिलाईसाठी जागा. इकडे पण बाही जोडण्यासाठी आपल्याला लागतं. अशा पद्धतीने मी टेप ठेवले आणि या पद्धतीने टेप गोल फिरवत फिरवत आपण इथे आणायचंय. तर इथं किती भरला बघा, 8 इंच भरतोय. तर आपल्याला थोडा पाव इंच कमी करून घ्यायचंय. तर मग पाव इंच इथे वरती करायचं असं, बरोबर. इथून जाणार, मग इथे पाव इंचावर आपण ही खून करून घेऊया मुंड्यासाठी, कारण आपला पाव इंच वाढलेला आहे. आणि आता परत आपण 1 इंच टाकूया इथून या कोपऱ्यातून असा. आणि याचा परत मध्य करायचा, म्हणजे 5.25 वर मुंडा येणार आहे या मापाचा. परफेक्ट जर बसला तर, तरी पण त्यातून जास्त झाला तर आपण कमी करू. आता मी डॉट डॉट करून दाखवते तुम्हाला. हा मोजून घेऊया आपण. हा झाला मुंड्याचा आकार, पण मोजताना इथं येणार आहे.
इथून असा मोजणार आहोत आपण. तर मोजून बघूया 7.25 भरतो का. या पद्धतीने मी टेप लावला, असा फिरवायचा आणि इथे बरोबर 7.25 दिसले का तुम्हाला. हे बघा 7.25 इथे आले ना, बरोबर 7.25 भरलेला आहे. तर हा मुंडा आपला योग्य आहे. अशा पद्धतीने मुंडा कमी जास्त करायचा असतो. मी 5.5 वर रेघ ओढली म्हणून 5.5चा मुंडा घ्यायचा नाही. हे लक्षात आलं का तुमच्या. आणि इथून मग जरा खाली जायचं असं इथं. हे झालं मुंड्याचं. आता इथे आपल्याला शोल्डर जेवढे आपल्या कस्टमरला हवी असते तेवढे आपण इथे ठेवायचे असते. जर तुमच्या कस्टमरची 2.5 पट्टी पाहिजे असेल तयार, तर तुम्हाला 3.25 वर खून करावी लागेल. 2.25 पाहिजे असेल तर 3 वर खून करायला लागेल. आपण सध्या 3 वर खून करून घेतोय. आता उंची गळ्याची किती आहे, 10 इंच. त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचं आहे 1/2 इंच आणि 10.5 वर खून करून घ्यायचे अशी. आणि मग इथे गळा रुंदी आपण द्यायचे. इथे किती आली आहे बघायची. तर 2.5 इंच एक कमी आहे. इथं आपण 3 3.5 वर देऊ शकतो किंवा 3.25 वर देऊया. 1 इंच किंवा पाऊण इंच वाढवून द्यायची इथे खाली मार्जिन. या पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि मग इथे आपल्याला जो हवा तो गळा तुम्ही टाकू शकता. मी गोल राऊंड करून घेते असं. ही झाली पाठीमागची कटिंग आपली. आता आपल्याला कटिंग करून घेऊया हे. असा. आता आपल्याला इथे टक्स मारायचे आहे. तर हे बघा फिटिंगची लाईन जी आलेली आहे त्या लाईनवर अशी घडी काढून घ्यायची अशी. आणि मग इथे 4 इंचाचा टक्स द्यायचा. तर टक्स देण्याचा पण एक हे असतो, टेक्निक असते. ती तुम्हाला स्टिचिंगच्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला बघायला भेटत असेल माझ्या. तर परत कधी व्हिडिओ स्टिचिंगचा केला तर त्यामध्ये आवर्जून सांगेल. तर इथं मी फक्त तोंडाने सांगते. इथंपर्यंत कमीत कमी इथून खाली हा एंड आहे टक्स आपला. 1 इंचापर्यंत टक्स इथूनच घ्यायची टीप आणि मग इथून इकडे अशी वाढवत आणायची अशी. या पद्धतीने इथून जुळवून ही सरळ न्यायची टक्स. म्हणजे काय होतं, इथं पप तयार होत नाही. आता काय काय होणार आहे बघा. आपलं हे टक्स आपण असा दुमडला मारून घेतला की हे इथं खाली उतरणार आहे. दिसतंय तुम्हाला. मी या टोकाला इथं पट्टी लावते. इथे बघा आणि इथे नजर ठेवा. इथे पण पट्टी अशी लावून धरते आणि इथं पण धरते. हे बघा. हे जे मध्ये जे अंतर पडलं, हे अंतर पडल्यानंतर काय होतं प्रॉब्लेम. हे दिसतंय ना मध्ये अंतर तुम्हाला. यामध्ये अंतर पडलं तर इथून मधून ब्लाऊज वर उचलला जातो आणि मग तुमची ब्रेशरची पट्टी खालून दिसू शकते. किंवा तर हे सरळ रेषेत येण्यासाठी काय केलं पाहिजे. तर ही बघा, ही अशी रेघ ओढून घेऊया. मी दाखवते या पद्धतीने. हे जे आहे आपलं कापड राहणार आहे ते एक्स्ट्रा होणार आहे. या कापडाचा आपल्याला काही उपयोग नाही. याच्यामुळे काय होणार आहे, इथे चुन्या पडणार आहेत. शिवाय इथे वर खाली होतोय ब्लाऊज. त्यामुळे हे कट करायचं असतं. इथून ब्लाऊज वर सरकू शकतो गळ्याच्या दिशेने. इकडून ब्लाऊज खाली येणार तर फिनिशिंग चांगलं दिसणार नाही. फिटिंगला पण ब्लाऊज बसणार नाही. म्हणून हे कट करून टाकायचं असतं. पण मी हे आत्ता कट करणार नाही. पुढचा भाग याच्यावरच काढायचा आहे आपल्याला. त्यामुळे मी पुढचा भाग कट करून झाला की मग हे कट करणार आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं सांगते टिप तुम्हाला. आपला गळा जर एवढा खोल असेल तेव्हा काय करायचं. हे बघा, गळ्याच्या दिशेने आपला हा गळा इथे आहे. गळ्याच्या दिशेने 1/2 इंच इथं 1/2 इंच आपल्याला ही शोल्डर डाऊन करून घ्यायची. जर खोल गळा असेल तेव्हा, डीप गळा असेल तेव्हा. या पद्धतीने मी पट्टी ठेवली. या पद्धतीने तुम्ही रेघ ओढून घ्यायचे म्हणजे इथं शोल्डर कट करायचे. तर हे आता हे आपण कट करून घेऊया. आणि मग इथे मार्किंगवर गळ्याची खूण करून घ्या. या पद्धतीने तुम्ही कटिंग केली तर अगदी परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे. निश्चिंत या पद्धतीने तुम्ही कटिंग करा. मापांमध्ये बदल असू शकतो.
पण हे जे माप मी दाखवले ते 10 इंच गळ्याचं दाखवले. तुमचा जर 7-8 गळा असेल तर इथं शोल्डर मध्ये फरक येणार आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे गळा कसा कट करायचा, गळ्याच्या उंचीवरून शोल्डर कशी कट करायची हे सांगितले. आणि परत एकदा सांगते, जर तुम्ही बघितले नसतील व्हिडिओ माझे, तर 10 इंचाचा गळा जर असेल तुमचा तर पूर्ण शोल्डरच्या अर्ध्यामधून 2 इंच कमी करायचं, लक्ष देऊन ऐका. आणि जर 11 इंचाचा गळा असेल तेव्हा तुम्हाला पूर्ण शोल्डर मधून 2.25 इंच कमी करायचे. हे झालं 10च्या पुढे एक जर वाढीव असेल तर झालं. 10 लक्षात ठेवा, 10चा गळा असेल तेव्हा 2 इंच, 10 पेक्षा 11 म्हणजे 1 इंचानी वाढला तर अजून पाव इंच म्हणजे 2.25 इंच कमी होणार. आणि 10 पेक्षा 1 इंचाने कमी म्हणजे 9चा जर गळा असेल तर तुम्हाला 2 मधले पाव इंच कमी करायचे, म्हणजे 2.25 इंच. पूर्ण शोल्डरच्या अर्ध्यामधून 2.25 इंच शोल्डर कमी करायचे आहे 9चा गळा असल्यावर. 10चा गळा असल्यावर 2 इंच आणि 11चा गळा असेल तेव्हा 2.25 इंच. या पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप असे गळे जसे असतील तसे तुम्ही करू शकता. पाव इंचाचा फरक आहे. तर मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. तर आता आपण हे इथे आपण जसा आहे तसा हा छापून घेऊया कागद पाठीमागचा. आणलेलीच नाही बापानं. या पद्धतीने आता ही जी रेग आहे, 2 मिनिटं, ही जी रेग आहे आपली मुंडेची ती सरळ ओढून घेऊयात म्हणजे समजेल. आता हा मी पाठीमागचा कागद जसा आहे तसा छापून घेतला. आणि आता काय काय बदल करायचे आपल्याला पुढच्या भागामध्ये ते बघा. कमेंट येते मला पुढचा भाग तुम्ही कसा वाढवून घेतला ते समजलं नाही. आता समजा इथं आपलं 34 आणि अप्पर चेस्ट 34 आहे, फुल बस्ट 35 आहे. इथं आपण घेऊया 35 आहे फुल बस्ट. इथं आपण 34च्या मापाने माप टाकले हे मुंड्याचं, बरोबर ना. इथं 35चं माप टाकणार आहे आपण. तर कसं कसं येणार बघा आता 35चं माप. तर सुरुवातीला आपण गळा टाकून घ्यायचा आहे. 6चा गळा आहे, तर 6चा गळा आहे तर आपल्याला 6.5 वर खून केली पाहिजे. तर 6.5 वर खून करून घेऊया अगोदर इथे. आणि इथे पुढच्या गळ्याला 2.5च मार्जिन ठेवायचं, सॉरी गळा रुंदी ठेवायची. इथे जास्त रुंदी ठेवायची नाही पुढच्या गळ्याला, कारण काय होतं मग पुढे गळा पसरतो, मग तो चांगला दिसत नाही, फिटिंगला व्यवस्थित येत नाही. या पद्धतीने गळ्याचा चौकोन तयार केलाय आणि आकार द्यायचा आहे गळ्याला. आता दुसरं काय करायचंय आपल्याला, हा मुंडा आहे पाठीमागचा, त्याची रेघ ओढून घेऊया अगोदर अशी. आणि पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला अर्धा इंच आतमध्ये यायचं असतं. आणि मग इथून 1 इंच टाकायची, हे बघा असं. आणि मग आतल्या या रेघेचा पण अर्धा करून घ्यायचा असा. नवीन जी रेघ ओढली आपण त्याचा अर्धा केला, इथे आला. आणि मग इथून आपल्याला हा असा मुंडा तयार होणार आहे, इथे येणार आहे. हे बघा असा मुंडा येणार आहे पुढच्या भागाचा. आणि तो या सरळ रेषेवरनं कापायचा. पाठीमागचा आपण असा कापला, हा असा कापायचा. आता काय करायचंय दुसरं, आपण क्रॉस पट्टी काढायची. तर क्रॉस पट्टी आपली 2.5 वर असते, तर ही 2.5 वर एक खून करून घेतली आणि इकडे एक 2.5 वर खून करून घेतली आणि ती रेघ ओढून घ्यायची 2.5 इंचाची. आता इथे बघा आपलं 1.5 इंच इथं मार्जिंग होतं ना पाठीमागचं, त्या रेघा ओढून घ्यायच्या अशा सरळ. फिटिंगची रेघ ही ती पण ओढून घ्यायची. आता बघा कटोरी ब्लाउजचं दाखवते. तर हे किती आलं, 8.25 आलं, बरोबर. हे बघा किती आले, हे 8.25. 8.25 म्हणजे 35चा चौथा भाग किती येतो, 8.25. तर या 8.25चा आपल्याला 3 भाग समान करायचे आहेत. तर 9 असते तर 3 त्रिक 9 झाले, पण आता 8.25 म्हणजे पाऊण कमी आहे, तर तो पाऊण कमी आपण कटोरीमध्ये घालवायचा आणि इथं फुल 3 मध्ये रेघ ओढून द्यायची. म्हणजे हे 3चं झालं आणि हे कितीचं होणार आहे, 5.5 येते. 5.5ची ठेवली तरी चालू शकते अशी.
हां, आणि हे 3चं 3 आणि 3.25 वर इथं खूण केली. आता ही 3.25 वर खूण दुसरं काय करायचंय, टक्स पॉईंट द्यायचा आहे. तर टक्स पॉईंट आपला कितीचा येणार आहे, तर 35 इंचाचा येणार आहे. तर 35 इंचाचा चौथा भाग येतो 8.25. त्यामध्ये प्लस आपल्याला किती करायचे आहेत, 1 इंच. तर 9.25 वर ही खूण येणार आहे इथं. तर ही 9.25 ची पण एक सरळ रेघ ओढून घ्या किंवा मग असं पट्टी ठेवून इथं ठेवा. रेघ करून घ्या. तेवढी मग आपल्याला ही सरळ रेघ उभी द्यायची किंवा त्याच्यापेक्षा मोठी दिली तरी चालू शकते, अशी पूर्ण दिली तरी चालू शकते. पण आपण आणि नंतर काय करायचंय बघा, आता गळ्यावर इथून खाली कमीत कमी 5 इंच तरी पाहिजे. 5 इंचाच्या खाली असं नाही का 4-4.5 इंचावर इथली खूण द्यायची नसते कटोरीसाठी. 5 तरी आलंच पाहिजे. किंवा मग हा जो गोल जिथे आलेला आहे आपला तिथे करायची खूण. आणि हा आपला पुढच्या भागाचा मुंडा आहे, तिथून पुढे आपल्याला 2 इंच असं 2 इंचावर ही खूण करून घ्यायची. आणि मग ही जी रेघ ओढली आपण सरळ, त्या सरळ रेघेला ह्या 2 खुणा अशा मिळवून घ्यायच्या या पद्धतीने अशा. आणि आता इथं काय करायचंय, क्रॉस पट्टीला काच बटनच्या बाजूने 1 इंच वर जायचं गळ्याच्या दिशेने आणि ह्या रेघेवर 2.5 इंच असं. आणि मग हा राऊंड असा द्यायचा या 2.5 इंचापर्यंत. ही झाली आपली क्रॉस पट्टी. पण ही परफेक्ट क्रॉस पट्टी नाहीये. याच्यात पण काय बदल होणार आहे तो पुढं मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी हे आपला डायग्राम आहे ना पूर्ण कट करून घेते. आता बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की पुढच्या भागाला फुल बसचं माप कुठं घेतलं हे समजलंच नाही. तर बघा, फुल बसचं माप आपण टक्सचा पॉईंट काढायला घेतलं आणि इथून पण इकडे 10वा भाग घेत असतो आपण. हे बघा, इथून पण इकडे 10वा भाग घ्यायचा असतो. तर 35चा 10वा भाग येणार आहे 3.5. तर हे बघा इथे येणार आहे. तर बरोबर कटोरीचा मध्य पण इथंच येणार, नंतर तुम्हाला दाखवते. आता ही कटोरी पण कट करून घेऊया. आता काय करायचंय बघा, जर आपण इथे कट केले, जर आपण हे कट करणार आहोत ना, तर हे कट करून टाकायचं पहिलं. आणि मग आता हे मग सरळ राहतं ना, पुढच्या भागाचं हे सरळ राहतं. तर इथे एवढंच हे कट करून टाकायचं या साईडला. आता इथं दिसेल बघ, या साईडला तिरकस थोडं कट करायचं. ही सरळ ठेवायची नाही बाजू, कधी छान बसत नाही फिटिंगला. मग अशी तिरकस कट करायची, म्हणजे हे बरोबर पाठीमागच्या भागासारखं इथं कट करायचंय ते पुढच्या भागाला. असं तिरकस आलं पाहिजे नेहमी क्रॉसपट्टीची दिशा. आता याच्यावरून मी तुम्हाला क्रॉसपट्टी अगोदर काढून दाखवते आणि मग मी कटोरीचं कशी वाढवायची ते दाखवते. तर इथं बघा, मुंड्याला मुंडा व्यवस्थित असा लावून घ्यायचा आणि इथे कुठंपर्यंत आपल्याला ही पुढच्या भागाचा पार्ट बसलाय तिथे खूण करून घ्यायची या पद्धतीने. आणि मग ही उंची आता मोजून घ्यायची. तर इथून खाली ही किती भरली, 2.25 भरते उंची. तर यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून क्रॉसपट्टी घ्यायची असते. तर अगोदर सर्वात पहिले आपण अगोदर कटोरी वाढवून घेऊयात. तर ही जी मूळ कटोरी आपली निघालेली आहे कटिंगमधून, ती दुसऱ्या कागदावर नवीन पेपरवर छापून घ्यायची अगोदर आणि मग त्याच्यानंतर आपल्याला कटोरी वाढवायची. तर दोन्ही साईडनी 1.5 इंच कागद एक्स्ट्रा राहील अशा पद्धतीने ही मूळ कटोरी ठेवायची आणि जशी आहे तशी छापून घ्यायची. छापून म्हणजे ड्रॉ करून घ्यायचा तो आकार. या पद्धतीने सगळीकडून आपण हे आखून घेऊयात. आणि इथे 1.5 इंच पुढं वाढवणार आहोत, तर एक्स्ट्रा रेघ ओढून घ्यायची जरा. ही इकडची पण एक्स्ट्रा ओढून घेऊया पुढं. इथे आपल्याला 1.5 इंच वाढवायचं असतं. पण अगदी परफेक्ट जर कटोरी आपल्याला काढायची असेल तर ती कशी काढायची ही ट्रिक मी तुम्हाला दाखवणार आहे. फक्त 1.5 इंच मी पण तुम्हाला बरेच कटिंगमध्ये दाखवले कटोरी वाढवताना, इकडे 1.5 इंच आणि तिकडे 1.5 इंच वाढवायचं. तर तसं न करता आता एक दुसरं मी परफेक्ट कटोरीचं मी माप दाखवणार आहे. तर नीट लक्ष देऊन बघा. तर इथं मी 1.5 इंचावर खूण करून घेतली पहिली. इथे पण 1.5 इंचावर खूण करून घेऊया.
आणि आता इथे 1.5 आणि इकडे 1.5, पण बघा आता मी परफेक्ट कटोरीचं माप दाखवते। तर हे माप आपण उंची बघून घ्यायची अगोदर, खालून वरती किती अंतरावर आलेले, कारण आपण शोल्डरपासून पॉईंट मोजून घेतलेला आहे कटोरीच्या टक्सचा। तर या जागेवर बरोबर टोक आले पाहिजे, म्हणून मी तो मध्य नाही तो, पण वरून खाली टक्सचा पॉईंट दिलेला आहे। तर किती 1.5 इंचावर येतो, तर 1.5 इंच ठेवलेलं आहे। तर इथे आता हे 1.5 इंचाचं रेग अगोदर आपण जोडून घेऊयात, आणि मग आपली जी ओरिजिनल उंची आलेली आहे काज बटन पट्टीची, ती उंची बरोबर या रेगेवर टाकून घ्यायची। तर माझी 3.5 आणि 1 भरली, तर मी बरोबर 3.5 आणि 1 वर ही खून करून घेतलेली आहे। आता इथून पुढे बघा, आपण ही मूळ कटोरी याच्यावर ठेवून पहिला आपला पॉईंट जिथे आलाय तो जरा दाबून खालच्या कागदावर उमटवून घेऊया। आणि आता ही जी वाढवून घेतलेली आहे कटोरी, त्याचे अर्धा करून तो पॉईंट आपण जो कागदावरचा उमटवून घेतला तो आणि हा मॅच होतोय का बघायचा। याच्यावर ठरते परफेक्ट कटोरी निघाली की नाही। तर आपण पहिले मोजून बघूया। आता आपण काज बटनच्या बाजूने किती घेतो, तर 10वा भाग, सॉरी इथे मार्जिन घ्यायला विसरले मी गळ्याजवळ। तर पहिले मार्जिनची लाईन ओढून घेऊया। हां, तर ही अलीकडे ओढली, ती बाहेर मार्जिन देऊन घ्यायला पाहिजे होती। आणि आता इथे बघा, हे आपलं एवढं शिलाईमध्ये जाणार आहे। तर तिथून आपल्याला मोजायचा आहे छातीचा 10वा भाग, छातीचा म्हणजे फुल बसचा 10वा भाग। तर फुल बस्ट आहे 35, तिचा 10वा भाग येतो 3.5। तर 3.5 म्हणजे 3.5, आणि या साईडला पण 3.5 आणि +3 रेगांचं मार्जिन। अशा पद्धतीने मी खून करून घेतली। तुम्ही पण अशीच करून घ्या परफेक्ट कटोरी। जर पॉईंटवर पॉईंट बसला पाहिजे कटोरीचा, आपल्या बसच्या पॉईंटवर पॉईंट बसला पाहिजे कटोरीचा, याच्यासाठी हे पण आपल्याला पडताळून बघणं गरजेचं आहे। तर 3.5 आलं, परत दाखवते बघा, 35 आपली फुल बस्ट आहे, तिचा 10वा भाग येतो 3.5। तर 3.5 वर मी खून करून घेते, आणि इकडे पण या साईडला मग 3.5 आणि मार्जिन हवंय, तर ते ॲड करून मी खून करून घेतलेली आहे। 3.5 आणि +3 रेगांचं मार्जिन मला लागतं म्हणून तेवढं घेतले। तुम्हाला अर्धा इंच मार्जिन लागत असेल तर तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा घ्या। आता इथे वरच्या साईडला पण आपल्याला कटोरी जोडण्यासाठी मार्जिन हवे, तर ते मी खून करून घेतली। आता ही रेग आपण सरळ ओढून घेऊयात, आणि मग ती खून आणि ही रेग अशी जोडून घ्यायची या आकारामध्ये, व्यवस्थित जोडून घ्यायची। आता या साईडला पण आपलं मार्जिन झालेलं आहे, आणि तिकडे पण मार्जिन झालेलं आहे। तर या पद्धतीने कटोरी वाढवायची, ना की तिकडे 1.5 इंच आणि इकडे 1.5 इंच। आता इथं बघा 1.5 इंचातले मला जवळजवळ 1 इंच तरी कमी झालेलं आहे अंतर। या पद्धतीने जोडायचं। आता तिथून खाली आपल्याला टक्सची उंची पण तेवढीच महत्त्वाची असते। तर टक्सची उंची कशी द्यायची, तर याचा 12वा भाग घ्यायचा असतो, छातीचा बसचा 12वा भाग किंवा 13वा भाग, 13वा भाग, किंवा मग ते जर जमलं नाही 13वा भाग करायला, तर इथे अंतर आपण 10वा भाग घेतले 3.5 इंच, तर त्याच्यातून 1 वजा करायचे। मग आता 3.5 मधून 1 वजा झाले तर 2.5 इंच येतात, आणि मग 2.5 मध्ये आपल्याला शिलाई मार्जिन 3 रेगा किंवा अर्धा इंच असं त्या रेगेवर माप टाकायचं। अशा पद्धतीने टक्सची उंची खाली वाढवायची, जिथून पॉईंट आला तिथून खाली वाढवायची। आणि आता इथे काय केलं आपण, ही रेग कुठे जोडून घेतली, काजपट्टी बटनाची उंची मोजून घेऊन बरोबर रेग ओढून घेतलेले, तिथे या रेगा बरोबर जोडून घ्यायच्या। आता टक्स द्यायचा आहे आपल्याला। तर टक्स तर बघा, पहिला अगोदर मार्जिन आपण खुणा करून घेऊया, आणि नंतर आपल्याला 5.5 इंचाची कटोरी आहे, तर 5.5 इंच वर टेप असा डबल करून घ्यायचा, आणि मार्जिनच्या पुढे आपण शिलाई मार्जिनच्या पुढे असा या पद्धतीने टेप ठेवून खुणा करून घ्यायच्या। आणि मग आता टक्स मोजून घेऊया। बघा, तिकडे 1.5 भरला आणि इकडे 1.25 भरला, तर टोटल टक्स आपला भरला आहे 2.25 इंचाचा। आता या पद्धतीने टक्स मिळाल्यानंतर आपल्याला या रेगा ओढून घ्यायच्या टक्सच्या, आणि जरा खालीच ओढून घ्यायच्या, कारण टक्सची उंची इथे पण बरोबर टाकायची आहे।
तर बघा आता मोजून दाखवते मी. आपल्या टक्सची उंची किती आली होती, तर 3.5 मधून 1 वजा करून 2.5 आणि 3 रेगा मार्जिंग. तर 2.5च्या पुढे 3 रेगा अशी मी खूण करून घेतली आणि मग गोल आकारमध्ये या तिन्ही खुणा आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. हाताने केल्या तरी चालतील तुम्ही. अशा 3 हे जे खुणा आलेले आहेत टक्सच्या त्या जोडून घ्यायच्या आणि मग तिथून आपल्याला ही फायनली रेघ ओढून घ्यायची बरोबर उंचीपर्यंत कटोरीच्या. या पद्धतीने कटोरी वाढवत जा तुम्ही. अगदी परफेक्ट कटोरी येणार ही. 35 फुल बस्ट साईजची कटोरी आहे. आता गळ्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं उंची, नाहीतर हा पॉईंट बरोबर आहे कटोरीचा आणि पूर्ण उंची पण कटोरीची योग्य येणार आहे. तर बिनधास्त या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता. फक्त गळा तुमचा वर असेल तर थोडी वर खूण करून घ्यायची, नाहीतर अगदी परफेक्ट आहे ही कटोरी. चला तर मग आता आपल्याला क्रॉस पट्टी बघायची आहे. तर इथे आपल्याला एक कट पण मारून घेऊया टक्सवर, म्हणजे आपल्याला कापडावर बरोबर परफेक्ट टक्सच्या खुणा करता येतील. मध्ये पण इथे जरा कात्रीने असं होल पाडून घेऊया, म्हणजे टक्सचा पॉईंट पण चुकणार नाही कापडावर टाकायला. तर या पद्धतीने कटोरी आपली परफेक्ट झालेली आहे. आता आपण क्रॉस पट्टी बघूया कशी करायची तयार. तर ही आपली 2.5 इंचाची जी पट्टी निघालेली आहे त्या पट्टीवर मी कटोरी अशी ठेवायची सरळ रेषेत. बघा क्रॉस पट्टीची रेष आणि कटोरीची रेष सरळ आहे. आणि मग नंतर इथे बोटाने जरासं पकडून थोडी क्रॉस करून घ्यायची कटोरी गळ्याच्या दिशेने. बघा पट्टीच्या बाहेर आलेली आहे 1/2 इंच. या पद्धतीने थोडी क्रॉस करून घ्यायची आणि हा जो पहिला टक्स आलेला आहे आपला हा तिथे खूण करून घ्यायची आणि कटोरीच्या खालून अशी मार्क करून घ्यायचा, जिथून कटोरी संपली आपली तिथून. तर या पद्धतीने कटोरीची मार्किंग करून झाल्यानंतर इकडे बरोबर 2.5 इंचावर रेघ मारून टाकायची. आता इथे मध्यावर आपलं टोक जे तयार झाले ते टोक न कापता गोलमध्ये कट करून टाकायची. या पद्धतीने आपली ही क्रॉस पट्टी तयार झालेली आहे. पण बघा यात प्रॉब्लेम काय असतो, इथे आपल्याला 2.25 भरलेलं होतं, तर आपल्याला 3.25 इंचाची क्रॉस पट्टी हवी आहे. तर ही 2.5 इंचाची पट्टी आहे, तर आपल्याला 2.5 मध्ये 3.25 येईपर्यंत किती लागतात, तर 1.25 इंच. तर 1.25 इंचाचं मार्जिंग आपण कापडावर ठेवायचं कटिंगच्या वेळी, किंवा 1/2 इंचाचं ठेवलं तरी चालेल. मला 1/2 इंचाचं बस होतं. तुम्हाला अर्धा इंच दोन्हीकडे लागत असेल तर 1 इंच वाढवा. तर 2.5 मध्ये 1 इंच आपल्याला वाढवावं लागणार आहे. तर या पद्धतीने क्रॉस पट्टी वाढवून घ्यायची. आणि पद्धतीने तुम्हाला मी 34 आणि 35 चेस्ट बस्टचं माप दाखवलेलं आहे कटिंग करून. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.